नमस्कार मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये. घेऊन आलो आहोत अजून एक नवीन अपडेट. मित्रांनो, मार्चमध्ये MDM ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला डेली अटेंडन्स भरण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येत होत्या. त्याचप्रमाणे साईटवर सुद्धा ह्या बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि आपली डेली MDMची जी अटेंडन्स आहे ती भरली जात नव्हती आणि ॲप जे आहे ते वारंवार अपडेट करून देखील आपल्याला आपल्या ॲपमध्ये माहिती भरता येण्यास अडचणी येत होत्या. परंतु आता साईट आणि ॲप दोन्हीही व्यवस्थित चालू आहे. ॲपमध्ये अजून थोडा प्रॉब्लेम आहेच, तरी शासनाने आपल्याला ही जी आहे ती MDM बॅकडेटेड म्हणजे मार्च महिन्याची जी राहिलेली MDM बॅक राहिलेली असेल ती सर्व माहिती भरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. आता इथे पिवळ्या अक्षरामध्ये तुम्हाला दिसत असेल मार्च 25ची प्रलंबित राहिलेली लाभार्थ्यांची नोंद बॅकडेटेड डाटा एंट्री सुविधा 10 एप्रिल 25पर्यंत सुरू ठेवण्यात आलेली आहे. आता हे आपण मोबाईलवरून कसं भरायचं हे अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही लॅपटॉप तसेच मोबाईल दोन्ही पद्धतीमध्ये ही माहिती भरू शकता. आता मी लॉग इन करत आहे. लॉग इन झालेलं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथे बघा असा इंटरफेस दिसतो आहे. मी डेस्कटॉप साईट केलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. इथे एक टिक मार्क करायचे आणि हे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपल्याला इथे बघा ही एप्रिल महिन्याची तुमची कोणती राहिलेली आहे ती बघता येईल आपल्याला. आता मी आमची मार्च महिन्याची माहिती बघायची. मार्च महिन्याची भरलेली आहे, परंतु आता तुम्हाला एक माहिती भरून दाखवतो की कशाप्रकारे आपण मार्च महिन्याची माहिती भरू शकतो. इथे आपण आता ही मार्चची मी भरलेली आहे. 14 तारखेला सुट्टी, 31 तारखेला सुट्टी. आता डेली आपण जिथे डेली अटेंडन्स भरत असतो MDM डेली अटेंडन्स याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला आजच्या तारखेचे जे आहे ते MDM भरण्यासाठी दिनांक दिसत आहे. बघा इथे MDM डेट दिसत आहे. याला क्लोज करूया. MDM डेट दिसत आहे. या डेटमध्ये क्लिक करतो आपण तेव्हा तर इथे उजव्या बाजूला डाव्या बाजूला एक काळा टिंब दिसत आहे. बघा त्या काळ्या बाणावर क्लिक केल्यानंतर आपल्याला मार्च महिन्यातील सर्व दिवस दिसतात. इथे मार्च महिन्यातील दिवस दिसल्यानंतर समजा तुम्ही माझं त्याच्यामुळे दिसत आहे तर 12 तारीख सिलेक्ट करायची, पल्सेस यूज सिलेक्ट करायची आणि तुमचे प्रेझेंट आणि मेल सगळे विद्यार्थी संख्या इथे टाकायची आणि फक्त आपल्याला अपडेट बटनावर क्लिक करायचं आहे. आपली माहिती जी आहे ती पूर्ण झाली आहे. इथे बघा डाटा सेव्ड सक्सेसफुली असा मेसेज येतो. अशा प्रकारे तुम्हाला फक्त डेट सिलेक्ट करायची आहे. इथे काळ्या बाणावर जायचं आहे. मार्च महिन्यातील जी डेट राहिली असेल ती डेट सर्च करायची आहे. त्या दिवशीचं जी पल्सेस होती ती पल्सेस निवडायची आहे. पल्सेस निवडल्यानंतर आपल्याला इथे विद्यार्थी संख्या टाकायची आहे आणि सिम्पली ही माहिती अपडेट करायची आहे. एवढंच काम आहे. अशा प्रकारे आपण अगदी 15 ते 20 मिनटामध्ये मोबाईलद्वारे सुद्धा ही माहिती अपडेट करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र.